आणि x छेद x y बरोबर काय लागेल n घ्यायला लागेल. आता आपण कसं लिहिणार आहे 10 x छेद x अधिक y अधिक 2 x छेद x वजा y बरोबर 4. इक्वेशन 1 आपल्याला कसं भेटणार ते सांगतो बघा. 10 ला 10 x छेद x अधिक y म्हणजे काय म्हणतो आपण m अधिक 2 ला 2 x छेद x वजा y बरोबर काय घेतात आपल्याला n बरोबर 4. म्हणजे आपली इक्वेशन नंबर किती भेटलं 3. सेम तसं 15 x छेद x अधिक y अधिक वजा 5 x छेद x वजा y बरोबर वजा 2. त्याला आपण कसं भेटणार आहे 15 ला 15 x छेद x अधिक y ला काय घेतो आपण m वजा 5 ला 5 x छेद x वजा y ला काय घेतो आपण n बरोबर वजा 2. इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला या इक्वेशन मध्ये m किंवा n x सारखे कोऑर्डिनेट करून m किंवा m कट करायचे. त्याच्यावर आपल्याला m आणि किंवा n आपल्याला भेटणार. आपण काय करू इक्वेशन 3 मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 5 and multiply equation 4 by 2. आता आपल्याला कसं भेटणार आहे इथं जर आपल्याला 5 नी मल्टिप्लाय केलं तर इथं काय भेटणार आपल्याला 5 जाईल 50m अधिक 5 दुनी 10n बरोबर 5 चौक 20. इक्वेशन नंबर 5. खालच्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करा 15 दुनी 30m वजा 5 दुनी 10n बरोबर 2 दुनी 4. इक्वेशन नंबर 6. आपल्याला काय करायचे ऍडिशन करायची ह्या दोन इक्वेशन ऍडिशन करायची का जर आपण इथं मायनस घेतलं तर हे मायनस प्लस होते n कट होतात का नाही म्हणून आपण काय करायचं इथं ऍडिशन प्लस आणि प्लस करायचं. मग n आणि n कट होतात इथं n कॅन्सल झालं 50 आणि 30 80m बरोबर आहे. हे प्लस मायनस 20 मधून 6 गेले 16 बरोबर. आता m ची व्हॅल्यू इथं काय आली m बरोबर आहे 16/80. हे कळतंय का 16/80 तर आपल्याला काय करायचंय भागायचं 16 च्या कडे आहे का आहे का म्हणजे m ची व्हॅल्यू काय आहे 105. आता ही m ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवू किंवा इक्वेशन 4 मध्ये ठेवू किंवा 5 किंवा 6 मध्ये ठेवू. आपण काय करू इक्वेशन 3 मध्ये ठेवू सोपं पडेल. 45 10m अधिक 2n बरोबर 4. इक्वेशन काय भेटतं आपल्याला m ची व्हॅल्यू मध्ये 1/5 10 गुणिले 1/5 अधिक 2n बरोबर 4. 5 5 5 दुनी 10. इथे किती भेटले 2 अधिक 2n बरोबर 4. 2n बरोबर इकडे प्लस इकडे गेलं मायनस 2n बरोबर 2. n ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1 बरोबर. आता ही m ची आणि ही n ची व्हॅल्यू आपण x छेद x अधिक y आणि x छेद x वजा y मध्ये ठेवायचं. कसं भेटेल इथं काय भेटेल आपल्याला m म्हणजे 1/5 आणि इथं काय 1 छेद काय म्हणजे 1च बरोबर. इथं होत आहे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल x अधिक y इक्वेशन नंबर x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1. m ची आणि n ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर आता हे इक्वेशन नंबर किती आहे इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8. आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला यानंतर x आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला आता इथं काय करायचं बघा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन सेम प्रोसेस जी आपण इथे घेतली m आणि n ची व्हॅल्यू भेटण्यासाठी तशी x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 यांची व्हॅल्यू आपण ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर काय होतं आपलं ऍडिशन y कॅन्सल 1 2 बरोबर 5 आणि 1 6. x ची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटली आहे x बरोबर आहे 3 भेटली का. ही x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 7 मध्ये ठेवा इक्वेशन नंबर 8 मध्ये ठेवा. इक्वेशन नंबर 7 मध्ये ठेवू. पुट x = 3 in equation